नमस्कार, मी ज्योती. तुम्ही पाहतात श्रीशा स्पेशल. श्रीशा स्पेशलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर या व्हिडिओमध्ये आज आपण आपल्या घरासाठी सुंदर असं शुभ लाभ खणपासून एक सुंदर वस्तू तयार करणार आहोत. तर चला पाहूया संपूर्ण व्हिडिओ. त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक खणपीस, गम, पुठ्ठा, मिरर, कुंदन, घंटी, लोकर आणि असे MDFचे राऊंड बोर्ड येतात. अशा प्रकारचे हे MDFचे बोर्ड, बॉल चेन आणि मेन म्हणजे प्लास्टिकचे असे शुभ लाभचे स्टिकर. पहिल्यांदा आपल्याला खण पीस घेऊन तो राऊंड अशा आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे. जेवढा आपला MDF बोर्ड आहे, हा MDF बोर्ड आहे माझा 5 इंचाचा. ऑनलाईन अवेलेबल आहे, तेथून तुम्ही घेऊ शकता किंवा स्टेशनरी शॉपमध्ये सुद्धाही घेऊ शकता. जेवढा MDF बोर्ड आहे त्याच्यापेक्षा 1 सेंटीमीटर किंवा 2 सेंटीमीटर इतकं अंतर जास्त ठेवून कात्रीच्या सहाय्याने खण पीस आपल्याला गोलाकार आकाराने कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर B7000 गमने किंवा कोणत्याही तुमच्याकडे जे गम आहे त्या गमने हा कणपीस त्या MDF बोर्डवर आपल्याला चिटकावून घ्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता त्या पद्धतीने हे खणपीस त्या बोर्डला चिटकण्यासाठी आपण कात्रीच्या छायाने याला छोटे छोटेसे कट देऊन घेणार आहोत. त्यामुळे खणपीसला कात्रीच्या छायाने छोटे छोटेसे कट देऊन घेतल्याने कापड मागील बाजूस वळण्यास लवकर मदत होते, म्हणून छोटे छोटेसे कट देऊन घ्यायचे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्या पद्धतीने. परत मागील बाजूस गम लावून त्यानंतर आपण ते कापड तिथे चिटकावून घेणार आहोत. खण कापड हे आपण आता MDFला पूर्णपणे चिटकावून घेतलेलं आहे. हे पूर्णपणे चिटकण्यासाठी आपण याला 5 ते 10 मिनिटं देणार आहोत. त्यानंतर या राऊंडच्या मध्यभागी शुभ हे स्टिकर आपल्याला चिटकावून घ्यायचं आहे. या प्लास्टिक शुभ लाभ स्टिकरला सुद्धा ही गम असतं, तरीही आणखी थोडंसं गम लावून आपण हे मध्यभागी चिटकावून देणार आहोत आणि त्याच्यावर एक लाईन म्हणून आपण एक बॉल चेन चिटकावून देणार आहोत. जे आपण चिटकवलेलं आहे ते उठून दिसण्यासाठी. किंवा तुमच्याकडे असे शुभ लाभ स्टिकर नसतील तर तुम्ही ॲक्रेलिक पेननं लिहू शकता किंवा पेंटही करू शकता. तर माझ्याकडे आहेत म्हणून हे शुभ लाभ चिटकावून त्याच्यावर बॉल चेन मी चिटकावून घेत आहे. त्यानंतर या बोर्डच्या साईडला आपण मिरर हे चिटकावून घेणार आहोत. मी इथे डायमंड शेपचे मिरर पूर्ण गोलाकार पद्धतीने येथे लावून घेत आहे. त्यानंतर दोन्ही मिररच्या मध्ये छोटे छोटेसे लाईट येलो कलरचे कुंदनसुद्धाही चिटकावून घेणार आहे. खणपासून खूप सारे प्रोडक्ट मी तयार केलेले आहे, जसं की देवारा आसन, चौरंग आसन, चंची, बटवा, टेबल कवर, नैवेद्य आसन, दरवाजासाठी तोरणसुद्धा हे दोन पद्धतीचे आहेत. पुढे आता गुढीपाडवा येणार आहे. गुढीपाडव्यासाठी साडी किंवा गुढीपाडव्यासाठी तोरण अशा खूप प्रकारचे व्हिडिओ मी खणचे केलेले आहेत. या खणची एक प्लेलिस्टच आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची सर्वांची लिंक आहे, तेथे जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. अशा प्रकारचे खण जे छोटे छोटे वस्तू करून जसं की आसन, तोरण वगैरे जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ते तुम्ही घरच्या घरी करून एक छोटासा हँडमेड बिझनेससुद्धाही तयार करू शकता. तर पुढे मी येथे एक लोकराचा गोंडा तयार करून घेतलेला आहे. तो सुद्धाही आपण लोकरच्या साहाय्याने पाठीमागच्या बाजूस चिटकावून देणार आहोत. तुम्ही इथे लटकन वापरू शकता, गोंडे वापरू शकता किंवा घंटी येतात ते वापरू शकता. हे गमच्या साहाय्याने चिटकावून देत आहे. मागच्या बाजूस हे सर्व दिसून येईल. आपण त्याच्यावर एक कापड किंवा एक कार्डबोर्ड गमच्या साहाय्याने चिटकावून देणार आहोत. तर हे पूर्ण सुकून झाल्यानंतर आपलं हे DIY किंवा घरीच तयार केलेलं छान सुंदर शुभ लाभ
शोपीस हे तुम्ही दिवाळासाठी वापरू शकता किंवा कोणत्याही सणासाठी वापरू शकता. आपल्या पोर्चमध्ये वगैरे, घराबाहेर, मेन डोअरच्या बाहेर खूप सुंदर उठावून दिसतं. मी लावलेलं आहे, त्याचा फोटो मी शक्यतो इथे ॲड करीन. नक्की पहा. आवडल्यास कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला हे जर घरात वापरायचं असेल किंवा हँग करायचं असेल तर अशा प्रकारचे हुक असतात, ते हुक तुम्ही वापरू शकता. किंवा टाईल्सला चिटकवायचं असेल तर डबल स्टिकरचा सुद्धाही तुम्ही वापर करू शकता आणि टाईल्सला हे चिटकवू शकता. मी केलेला हा खण शुभलाभचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हवं असेल तर ऑर्डर करा, मीही करून देते. किंवा तुम्हीही तुमचा छान असा बिझनेस चालू करू शकता. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. तर पुन्हा भेटूया अशा छानशा सुंदर व्हिडिओमध्ये. त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा हीच विनंती.